दरम्यान परिणय फुके यांचा अंगुली निर्देश नाना पटोलेंकडे आहे का असा सवाल आता उपस्थित होतोय। याचं कारण म्हणजे पटोलेंनी विधानसभेत उपस्थित केलेला हा सवाल। हा जो तांदूळ असतो हा निकृष्ट दर्जाचा असतो। त्याचं कारण असं निकृष्ट दर्जाचा का होतो, आपण जो धान त्यांना भरडायला देतो त्याला CMR म्हणतात आपण आपल्या भाषेमध्ये। आणि हा जो तांदूळ आहे हा आपल्या दिलेल्या धानातून तयार होत नाही, हा यांच्या परस्पर उसना मिल वगैरे असतात त्याच्यामध्ये होतात। यांचे जे मिल आहेत, जसं हे भाग्यश्री फूड इंडस्ट्रीज आहे देसाईगंज वर्षाची, यांच्या अजून 2-3 राईस मिल आहेत। हे लोक काय करतात की जे इलेक्ट्रिक बिल जे दाखवतात ते इलेक्ट्रिक बिल त्या उसना राईस मिल असते त्याच्यातले दाखवतात, आपल्या या रॉ जो राईस होतो त्याच्यामध्ये दाखवत नाही। कारण तो तांदूळ आपल्याला चालत नाही, आपण उसना तांदूळ घेत नाही। हे आणतात आंध्रमधून, त्याला रिसायकलिंग करू त्याच्यातलं सगळं काढून तो तांदूळ असा भुकटी होतो, निकृष्ट दर्जाचा असतो, त्याला कुठलंही त्याच्यामध्ये विटॅमिन्स नसतात आणि त्याला सगळं संपवलं असतं। तुमचे जे तिथले अधिकारी आहेत त्या फूड अँड सप्लाय विभागाचे, त्या अधिकारी याच्यामध्ये मिळालेले आहेत आणि त्याचे धागे सगळे मंत्रालयापर्यंत आहे आणि मंत्र्यांच्या नावाने पैसे घेतात। लाट असतं त्याचा, लाट असंच ना सुधीर भाऊ? दरम्यान या सगळ्या पार्श्वभूमीवर परिणय फुकेंनी जे आरोप केले त्यानंतर अशा चिरलेल्या लोकांवर मी प्रतिक्रिया देणार नाही असं नाना पटोलेंचं म्हणणं आहे। आपण तेही बघूया। मला त्या विषयावर आता बोलायचं नाही, तो माझा विषय पण नाही आहे, त्याच्यामुळे या अशा चिल्लर लोकांच्या बद्दलची प्रतिक्रिया मी काही देणार नाही। त्याच्यामुळे वरच्या सभागृहामध्ये त्यावरची प्रतिक्रिया आमचे विरोधी पक्षाचे आमदार देतील। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।